श्री गुरुचरित्र कथासार नंदी ब्राह्मणांचे श्वेत कुष्ठ घालवले. अध्याय 45. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्यांनी 3 वर्षे तुळजापुरात राहून देवी भवानींची आराधना केली. उपवासाचे कष्ट सोसले तेव्हा भवानी माता देवीने त्यांना स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी देवींच्या देवळात जाऊन आराधना करायला सांगितली. त्यांनी तिथे 7 महिने पुरश्चरण केले. त्या देवींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन, तुम्ही गाणगापुरास जा, तिथे दत्तात्रेय मानवी रूपाने भक्तकार्यासाठी अवतरले आहेत, ते तुम्हाला व्याधीमुक्त करतील असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मी तुळजाभवानींना साकडे घातले, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला शरण आलो असता तुम्ही मला एका मनुष्याकडे पाठवत आहात, याला काय म्हणावे? कळले तुमचे देवपण. माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला. मग ते मरण आले तरी चालेल, पण बरे होईपर्यंत इथेच पुरश्चरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवीच्या द्वारीच धरणे धरून बसले. तेव्हा चंदला देवीने त्यांना पुन्हा गाणगापुरास जाण्यास सांगितले, पण ते गेलेच नाहीत. तेव्हा चंदला परमेश्वरींनी पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्रांना तिथून घालवून देण्यास सांगितले. चंदला देवीच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी नंदी ब्राह्मणाला देवळात येण्यास मज्जाव केला. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आले. लोकांनी त्यांना मठाबाहेरच थांबवले. श्रीगुरू संगमावरून आल्यावरून श्रीगुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाला बोलावून घेतले. तेव्हा नंदी ब्राह्मणाला पाहताच श्रीगुरू म्हणाले, काय हो, देवीला जे जमले नाही तिथे मनुष्य काय करणार, असा संदेह धरूनच इथे आला आहात ना? ते ऐकताच नंदींना श्रीगुरूंच्या अंतःसाक्षित्वाची खूण पटली. त्यांनी पश्चातापाने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, या व्याधीने मी मातापित्यांची, पत्नींची व समाजाची उपेक्षा सहन केली. देवींनीही माझे गाऱ्हाणे ऐकले नाही, म्हणून मी निराशेने इथे आलो आहे. आता मला देहाचीही पर्वा राहिलेली नाही. तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा, कारण माझी सहनशक्तीच संपलेली आहे आणि तुम्ही नाही म्हटल्यावर मी प्राणत्यागच करणार आहे. त्यावेळी त्यांची आर्तता जाणून श्रीगुरूंना व उपस्थितांनाही वाईट वाटले. श्रीगुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले. त्यांना काय करायचे ते नीट समजावून सांगितले. श्रीगुरूंच्या आज्ञेने त्यांनी त्या नंदी ब्राह्मणाला संगमावर नेले. तिथे त्यांच्याकडून संकल्प करवून घेतला. तिथे संगमतीर्थात स्नान करताच त्यांच्या देहाचा वर्ण पालटला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्यांच्या कोढाचे समूळ निरसन झाले. सोमनाथ ब्राह्मणाने नंदी विप्राला नवीन वस्त्रे दिली. नंदी ब्राह्मणाची जीर्ण वस्त्रे जिथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली होती. त्यानंतर नंदी ब्राह्मण आनंदाने श्रीगुरूंचा जयजयकार करू लागले. ते दोघेजण जेव्हा मठात आले तेव्हा नंदी विप्राचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले असता नंदी ब्राह्मणाला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला. ते घाबरून म्हणाले, महात्मन, हा डाग कसा राहिला? ते म्हणाले, इथे येताना तुमच्या मनात संशय होता, म्हणूनच थोडेसे कोड राहिले आहे. पण चिंता करू नका, तुम्ही माझ्यावर स्तुतीपर काव्य करा, म्हणजे हा डागही जाईल. तेव्हा नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाले, गुरुदेव, मला लिहिता वाचता येत नाही, मग मी तुमची स्तुती कशी करणार? तेव्हा श्रीगुरूंनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्यांच्या जिभेवर ठेवली. तर काय आश्चर्य! त्या नंदी ब्राह्मणाच्या ठायी ज्ञानोदय झाला. त्यांना दिव्य प्रतिभाशक्ती प्राप्त झाली. ते मुक्त कंठाने स्तुती करू लागले. त्यांच्या मुखातून प्रकट होणारे ते शब्द वैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या कवनामध्ये त्यांनी श्रीगुरूंचे महात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले होते. ते काव्य ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले. श्रीगुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली. हे काव्य रचल्याने आणि श्रीगुरूंची स्तुती काव्याद्वारे गायल्याने त्यांच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले. मग ते गाणगापुरात राहूनच श्रीगुरूंची सेवा करू लागले. श्री गुरुचरित्र कथासार
अध्याय 45 समाप्त.